नमस्कार दर्शकों, कॉलेज ऑफ जर्नलिज्म और मास कम्युनिकेशन की ओर से मैं सलोनी दायमा और मैं शांतनु खुजे आप सब लोगों का स्वागत करते हैं। आज हमारे चैनल में हमारे साथ रात्रिस खेलसाल्ले, सला ते सलाना ते और मिरांडा हाउस ऐसे फेमस मूवीज और सीरियल के एक्टर साइंकित कामन सर जुड़े हैं। सर, मैं आपका स्वागत करती हूँ। थँक यू। तो हम हमारी पॉडकास्ट की ओर बढ़ते हैं। सर, माझा पहिला प्रश्न चित्रपटाच्या नावासंबंधीच होता की सला ते सलाना ते विभक्तीचा तो प्रत्यय आहे, तर हे नाव ठेवण्यामागे नेमका हेतू काय होता? त्याच्यामागे बाकी बरेच अर्थ आहेत, पण ना ती जी हिरोईन म्हणजे प्रोटॅगॉनिस्ट मुलगी जी आहे ती स्टॅमर करत असते. स्टॅमर करत असताना तिला कॉन्फिडन्स नसतो आणि हिरोचं नाव उच्चारताना, त्याचं नाव तेजस आहे, सो तिला ते उच्चारता येत नाही, सो ते असं ती बोलते. सो तो तिला कॉन्फिडन्स देण्यासाठी म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही, तुला उच्चारता आलं नाही तर तुम्हाला ते म्हण, मी तुला स म्हणतो, कारण तिचं नाव समित आहे. सो म्हणून ते सला ते आणि सला नाते. सला ते ही फिल्म किंवा हे इंट्रोडक्शन आपण बोलतो सगळ्यांसमोर, पण सला नाते ही खरी तर फिल्म आहे. सर, जब आपने स्क्रिप्ट पढ़ी थी तो स्क्रिप्ट पढ़ने के बाद आपके मन में सबसे पहला ख्याल क्या आया था? ॲक्च्युली अशा पद्धतीची फिल्म मला करायची होती, कारण त्या काळात फॅन्ड्री आणि सैराट या फिल्म आल्या होत्या आणि गावाकडच्या फिल्म्सना परत ते फेम मिळालं होतं किंवा त्या फिल्म चालू लागल्या होत्या. आणि मी गोव्याचा असल्या कारणाने आणि दिसायला असा रंग माझा गोरा असल्या कारणाने मी ज्या थिएटर स्कूलमध्ये शिकत होतो तिथे मला असे गावाकडचे रोल देत नव्हते कोणी, आणि मला गावाकडची फिल्म किंवा गावाकडचं काम मला करायचंच होतं, करून बघायचं होतं. आणि म्हणून जेव्हा ही फिल्म मला मिळाली, मला खूप आनंद झाला की मला अशा पद्धतीचं काम मला करायला मिळतं आहे. म्हणून मला जेवढं त्या कामाला न्याय देता आला तेवढा मी देण्याचा प्रयत्न नक्कीच केला. ओके सर, दुसरा प्रश्न, आपल्या चित्रपटामध्ये तुम्ही असं म्हटलंय की मला 35 वर्षापर्यंत म्हणजे वयाचे 35 वर्षापर्यंत 135 कोटी कमवायचे आहे, ही चित्रपटातील झाला. तर खऱ्या आयुष्यामध्ये असं तुमचे काही ध्येय आहेत का की एवढे पैसे कमवायचे, एवढे प्रोजेक्ट्स करायचे, तसं काही? नाही, मला नाही, आधी होतं माझं ध्येय वगैरे, आता असं काही नाही, गोल नाही आहे मला. कारण मला असं वाटतं जेव्हा तुम्ही गोल ठेवता तुम्ही लिमिट करता स्वतःला. म्हणजे काही गोल असू दे, समजा चल गाडी बाबतीत बोलूया आपण, की मला समजा एक मर्सिडीज घ्यायची, तर मर्सिडीजचा गोल झाला, पण तुम्ही लिमिट केलं ना. बरोबर. तुम्ही लॅम्बोर्गिनी पण घेऊ शकता, तुम्ही रोल्स रॉयस पण घेऊ शकता. सो कशाला लिमिट करायचं? आणि हा एकच आयुष्य आहे ना, ही ट्रॅव्हल आहे, हा प्रवास आहे. सो नका ना ठरवू. म्हणजे त्याने मर्सिडीज घेतले म्हणून आपण मर्सिडीज घ्यायला पाहिजे का? त्याने पुष्पा केल्या म्हणजे आपण पुष्पा करायला हवे का? तर नाही, आपल्या आयुष्यात पुष्पासारखी काहीतरी एक वेगळी फिल्म येईल ज्यातून काहीतरी वेगळं घडेल. सो तुम्ही जेव्हा असे ओपन राहता ना, तेव्हा तुम्ही एक वेगळ्या पद्धतीकडे किंवा तुमचं जे आहे ते तुम्हाला मिळतं. ओके सर, बाकी सारी मूवीज़ में एज अ एक्टर आपने एक्ट किया है, लेकिन इस मूवी में आपने एज अ जर्नलिस्ट एक्ट किया है, तो आपको एक जर्नलिस्ट का प्रोफेशनलिज्म आपने अंदर कैसे लाया और आपने क्या क्या डिफिकल्टीज फेस की उसके लिए? ॲक्च्युली करिअर म्हणजे ते जर्नलिझम जरी असलं तर तो माणूसच होता शेवटी, इज अ ह्युमन. फक्त ते टेक्निकल पार्ट जो जर्नलिझमचा आहे, बातमी सांगणं किंवा त्याचा जो अभ्यास आहे तो मी केला, पण माणूस म्हणून समजण्याचा मी प्रयत्न केला त्याला. ओके हां, म्हणजे त्याचं करिअर, त्या करिअरमधून जरा पैसे कमवायचे, प्रत्येक माणसाला इथे पैसे कमवायचे. आता असं झालंय की आधीच्या काळात ना आपण सगळे एवढे एकत्र नव्हतो. एक गाव होतं, त्या गावात एक 10-15 घरं असायची आणि करिअर माझं त्या गावातच व्हायचं फक्त, नाही का. म्हणजे मी समजा प्लंबर आहे किंवा अजून काहीतरी, माझी शेती आहे, तेवढंच करिअर व्हायचं. आज सोशल मीडियामुळे अख्खं जग एकत्र आलं आणि गोल्स आपले एवढे वाढलेत की खरं तर हे जग अनलिमिटेड आहे, खूप अनलिमिटेड आहे ना. काहीही करू शकता तुम्ही या जगात. आणि त्यामुळे गोंधळ पण वाढला सगळ्यांच्या मनातला की करायचं काय नक्की. आधी फक्त गावात मला 4 गोष्टी दिसायच्या, तर 4 मधलं मी निवडायचो, किंवा 2 गोष्टी दिसायच्या, 2 मधलं निवडायचो. आज 100 गोष्टींमध्ये निवडायचं काय मी? सो म्हणून जे ह्या फिल्ममध्ये पण जे आहे की 135 कोटी 35व्या वर्षी कमवून रिटायर व्हायचं आहे. असं झालं म्हणजे आयुष्य संपलं का 35व्या वर्षी? नाही, तर असं नाही आहे. तर ते आयुष्य तुमचं पुढे जगायचंच आहे. सर, चित्रपटाचा बराचसा भाग ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या भागामध्ये चित्रित करण्यात आला, तर काही अडचणी आल्या का हे सगळं शूट करताना? समजा तिकडे प्राणी सुद्धा राहतात, जंगली प्राणी वगैरे जास्त. अडचणी नाही, पण मस्त अनुभव आला मला. वाघ दिसतच नव्हता. हा, आम्ही जेव्हा आधी फिरायला वगैरे गेलो बघूया असंच, वाघच नाही दिसत. आणि उपेंद्र लिमे आणि आमचा सीन चालू होता, सरांचा आणि माझा, तेव्हा OS लागला होता आणि इथे लाईटवाला उभा होता. तर या बाजूने असा वाघ
पास होत होता आणि हा ओरडला वाघ 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 तर सगळ्यांनी बघितलं होतं. तर तेव्हा वाघ दिसला. ते वाघाने काय करावं, चालत होता, त्याने फक्त असं आमच्याकडे लक्ष दिलं, स्वतःकडे बघितलं, निघून गेलं. त्याला काही फरक पडला नाही. अशा अडचणी नाही, असं आम्हाला अनुभवायला चांगले मिळालं. अनुभव आले. सर आपने मूवी के सेट पे भी काम किया है और सीरियल्स के भी सेट पे काम किया है, तो दोनों मूवी और सीरियल इन दोनों के सेट की फंक्शनिंग में आपको क्या डिफरेंस लगा? उद्देश, हेतू काय आहे त्याचा टेलिव्हिजनचा, टेलिव्हिजन सुरू कशामुळे झालं, तर एक स्टोरी आहे त्याच्या मागे. मी थोडक्यात सांगतो की फॉरेनमध्ये आपलं जसं दूरदर्शन चॅनल होतं ना आधी, न्यूज आणि सिरियल, तसं फॉरेनमध्ये सुद्धा एक चॅनल होतं जिकडे वर्ल्ड वॉर आणि अशा सगळ्या गोष्टीचंच फक्त बातम्या केल्या जायच्या. तर तिथे एक साबणाची कंपनी होती आणि साबणाच्या कंपनीला ॲड करायची होती, म्हणून त्या चॅनलकडे ती गेली. तर त्या चॅनलने अपमान केला त्यांचा, की असलं काय करत नसतो आम्ही. म्हणजे जेव्हा मी थिएटरमध्ये शिकवत होतो तेव्हा ते म्हणायचं टेलिव्हिजन वगैरे नाही, असं त्या लोकांनी अपमान केला, असं नसतं करायचं. त्या लोकांनी त्यांचं सॅटेलाईट लावलं आणि त्यांचं एक चॅनल काढलं वेगळं, जिकडे त्या साबणाची ॲड व्हायची. आणि दररोज तिकडे जाणारे लोक जे होते त्यांना विचार तुम्ही काय करता, तर ते म्हणायचं की आम्ही डेली म्हणजे रोज सोपची ॲड करत होतो, डेली सोप करायला जातो, असं ते डेली सोप असं सुरू झालं. तर ते ॲडव्हर्टिजमेंटचं माध्यम आहे, ठीक आहे. फिल्म हे ॲडव्हर्टिजमेंटचं माध्यम नाही, मनोरंजन किंवा व्यक्त होण्याचं माध्यम आहे. सो टेलिव्हिजन हे हा फरक ॲक्टरला किंवा प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे, नाही तर आपण फ्रस्ट्रेट होतो. म्हणजे जेव्हा ते स्क्रिप्ट टेलिव्हिजनला माझ्याकडे येतं किंवा काय होतं, तर त्यात असं आहे की ते TRP वाढवायचं आहे ना. TRP का वाढवायचं आहे, कारण ॲड्स मिळायला पाहिजे. तर खरं तर मी टेलिव्हिजन म्हणजे मी ॲडच करायला जातोय तिकडे. सो मी माझी कला नाही करत आहे. सो मी तिकडे का फ्रस्ट्रेट होऊ की मला चांगलं काम करायला मिळत नाही, काय लिहून आलं हे आणि सगळं मला ॲड करायची आहे. आणि जे काय आलंय ते माझ्या स्किल्सनी, ज्या माझ्या स्किल्स बिल्ड झाल्या किंवा मी बिल्ड करत आहे, त्या माझ्या स्किल्सनी मला कसं ते चांगलं करता येईल तेवढंच मी करू शकतो. हा फरक आहे त्याचा ॲड्समुळे. सो आपण तिकडे जास्त क्रिएटिव्हिटी नाही करू शकत. परत तिकडे स्पीड आहे, एका दिवसात तुम्हाला एक एपिसोड काढावाच लागतो, नाहीतर प्रोड्युसर लॉसमध्ये जातो. सो त्या स्पीडमध्ये जेवढं तुम्हाला सुचतं त्या वेळेत तेवढं ते करायचं. फिल्मला तसं होत नाही. फिल्मला खूप वेळ घेतला जातो, खूप विचार केला जातो, खूप अभ्यास केला जातो त्यावर, आणि मग त्या गोष्टी केल्या जातात. सर आपने अभी तक बहुत सारे को एक्टर्स के साथ काम किया हो, चाहे वो सीरियल में हो या फिर मूवीज़ में हो, तो आपको किसी को एक्टर के साथ काम करते वक्त थोड़ा सा प्रेशर महसूस हुआ या फिर अपने को डर लगा हो कि मैं इनके साथ काम कर रहा हूँ, तो आप वो प्रेशर को कैसे हैंडल कर सकते हैं, और कोई है ऐसा कोई को एक्टर? मला कधी प्रेशर असं वाटलं नाही, पण मला म्हणजे मी सांगतो प्रेशर काय येतं, कारण ना तुम्ही त्या गोष्टीला खूप मोठं बनवता स्वतःसमोर. म्हणजे अमिताभ बच्चन असं जर तुम्ही त्यांना बनवलं तर तुम्हाला 100% प्रेशर येईल. पण तुम्हाला समजायला पाहिजे की ती पण आपल्यासारखी व्यक्ती आहे, ते वेगळे नाही आहेत कोणी. सो जेव्हा तुम्ही आपल्यासारखं त्यांना बघता ना तेव्हा तुम्हाला ते प्रेशर नाही येणार. तर डोक्यात कुठलीही गोष्ट मोठी नका बनवू, म्हणजे ॲक्टिंगला पण मोठं नका बनवू. जेव्हा ॲक्टिंगला तुम्ही मोठं बनवाल ना तुम्ही सिरियस व्हाल आणि तुम्ही ओव्हर ॲक्टिंग कराल. बरोबर. ॲक्टिंग ही सहज आहे ना, ती सहज झाली पाहिजे. सो मी खूपदा असं माझं म्हणणं आहे की ना कॅमेरासमोर जी करतो ना ती ॲक्टिंग नाही आहे, इट्स जस्ट अ परफॉर्मन्स. ते कसं बनलंय ते तुम्ही मागे जो रियाज केला ना तुमचा त्यातून तुम्ही बिल्ड झालेला. गायक जो रियाज करतो ना त्यातून तो बिल्ड झाला. कार्यक्रम त्याचा कमाल होतो तिथे केलेलं नाही, त्या रियाजावरून तेच घडलेलं आहे. सो म्हणून ॲक्टिंगला पण मोठं नका करू, त्या कॅमेऱ्याला पण मोठं करू नका, कुठल्याच गोष्टीला मोठं करू नका. दिस इज नॉर्मल थिंग. जर मोठं काही तुम्हाला वाटून घ्यायचं असेल तर त्या रियाजाला करा. रियाज एवढा कमाल करा की कॅमेरासमोर राहिलं की तुम्ही ते सहज करून जा. आणि नसिरुद्दीन शाहचं ते म्हणणं आहे की रिहर्सल एवढी करा ना की ते डायलॉग एवढे सहज आले पाहिजे, एवढे सहज म्हणजे झोपेतून उठलो तर ते डायलॉग आले पाहिजे. आता हे प्रत्येक गोष्टीला लागू नाही होत, कारण ह्या फिल्मच्या वेळेला पण मी सर मला मारतील फुडले सर, पण मी हा अनुभव सांगतो की काही सीन ना खूप रिहर्सल केली आम्ही. आणि मी सरांना म्हटलं होतं सर हे जास्त रिहर्सल नको करायला या सीनची, हवं तर मी माझी रिहर्सल करतो, पण कॅरेक्टर किंवा ॲक्टर रिहर्सल नको. ते मला नाही आपण रिहर्सल करूया, तिथे नंतर हे होईल. तर रिहर्सल केल्यानंतर शूट झाल्यानंतर ते म्हणाले की सांग की बाकी सगळं ना असं छान वाटतंय, रिअल वाटतंय, नाविन्य आहे, असं स्पॉन्टेनियस आहे, हेच 2-3 सीन असे का वाटतंय. नंतर सर तुम्हाला हेच म्हटलं होतं की जास्त रिहर्सल करू नका, ती स्पॉन्टेनिटी निघून गेली त्यात. सो जी रिहर्सल करायची आहे, जो रियाज करायचा तुम्ही माझा करा, आणि मग
कॅमेरासमोर आल्यानंतर मी फेस करेन की काय होतंय, तो कॅरेक्टर काय बोलतोय, त्यावर मी काय रिॲक्ट करतोय. ते स्पॉन्टेनियस आहे आणि ते घाबरायचं नाही आहे तुम्हाला. नाही. आणि चुकायला तर घाबरूच नका, चुकणारच माणूस, काय होईल, कट होईल ना, हाँ परत रोल म्हणतील, परत ऍक्शन म्हणतील. सो ती भीती जी आहे ती आधी काढून टाका, कारण आयुष्यभर तर तुम्हाला हेच काम करायचं, तुम्ही का घाबरता. यस सर, कोई संदेश आप हमारे दर्शकों को देना चाहेंगे, एक लास्ट मोटिव, दर्शक हो गए. हाँ, जर्नलिज्म के स्टूडेंट है या तो फिर स्टूडेंट्स को, यहाँ पे जितने भी स्टूडेंट्स हैं. हां, सिनेमा. 3 सब्जेक्ट कव्हर करतो. एक एन्व्हायरमेंट, दुसरं जे सध्या मायनिंग चालू आहे त्या एरियामध्ये हम्म. आणि तिसरं पत्रकारिता. तर याला धरून फिल्म बाबतीतच मी सांगेन, फिल्म फार छान फिल्म बनली आहे आणि या फिल्म बाबतीत ना बरेच विषय एकत्र येतात. ते म्हणजे एकतर जर्नलिझम, मायनिंग आणि एन्व्हायरमेंट प्लस प्रेम. तिथं खाली लिहिलं की ही प्रेमाच्या व्याकरणाची गोष्ट आहे. हाँ, खाली सो ते असं आहे, ते वाक्य मला पण आवडलं फार. तर अशा सगळ्या गोष्टींना मिळून ही फिल्म बनलेली आहे आणि परत माणूस म्हणून ही फार फार रिलेट होईल सगळ्यांनाच आणि एंटरटेनमेंट पण आहे. सो म्हणून मला असं वाटतं की फिल्म जाऊन बघा, कारण मी तुम्हाला प्लीज नाही म्हणणार, प्लीज फिल्म बघा असं नाही म्हणणार, कारण मला माहिती आहे की तुम्हाला फिल्म 100% आवडेल. सो प्लीज ही फिल्म बघा आणि एकमेकांवर प्लीज प्रेम करा. हे सगळं होत राहील, करिअर होत राहील, पैसे तुम्ही कमवाल, सगळं कराल, पण आयुष्यात ना तुम्ही प्रेम करणंच विसरता. आईवडिलांवर, मित्रावर, भावावर, बहिणीवर, सगळं आपल्या आयुष्यावर, या ॲक्टिंग करिअरवर, सगळ्यांवर प्रेम करा प्लीज. आणि जर तुम्ही आत्ता ते मॅनिफेस्टेशन आणि हे जर बघत असाल एनर्जी बिनर्जी, तर प्रेमामध्ये सगळ्यात जास्त व्हायब्रेशन आहे. ओके सो प्रेम करा, बाकी सब हो जाएगा. मैं उम्मीद करती हूँ कि हमारे ऑडियंस को सर की जर्नी से सच में कुछ सीखने मिला होगा और आप मोटिवेट भी हुए होंगे. थैंक यू सो मच सर, आपने अपना इतना टाइम दिया. थँक्यू.